हे कशासाठी? अरे तुमचं मन परिवर्तन झालं ना, उपरती झाली. मला याचा इतका आनंद झालाय ना की मी शब्दात नाही सांगू शकत. काय? कसली उपरती? अरे असं काय करताय? सुपारी फोडण्याचा कार्यक्रम रद्द केलात ना? अधिकाऱ्याशी लग्न नाही असा निर्णय घेतलात. हे कधी ठरलं? आम्ही असं कधी बोललोच नाही. आणि मग ही सगळी तयारी कशासाठी? आई, काय बोलू नकोस त्यांना. त्यांना जो निर्णय घ्यायचा होता तो त्यांनी घेतलाय. आता परिणामांची भीती वाटतेय म्हणून असं बोलतायत ते. आई, हरिप्रिया, तुम्ही काय बडबडताय? काहीच कळत नाहीये मला. बरं ते जाऊ दे, कार्यक्रमाला उशीर नको. आणि हे अधिकारी अजून आले का नाहीत? रमा, मी जाऊन बघून येतो. हं? अरे बापरे, स्वयंपाकाची तयारी राहिली. आई, त्यांना जे योग्य वाटते ते करू दे. अगं क्षणात असे क्षणात तसे उपरती झाली होती ना, आता दुर्बुद्धी व्हायला नको. आई, स्वार्थ बळावला की माणसाला दुर्बुद्धी सुचते. आणि इथे तर स्वार्थी लोकांची टोळी आहे. या टोळीला टोला द्यायचं काम स्वामीच करतील. तेव्हाच या सगळ्यांना सद्बुद्धी येईल. आणि जिथे स्वार्थ वाढतो तिथे विवेक मरतो. आणि जिथे विवेक मरतो तिथे देव स्वतः हस्तक्षेप करतो. खरंय बाई, अशक्य ही शक्य करतील स्वामी. नारायणी, तुझ्यातला हा आढळ विश्वासच तुझ्या लेखीत उतरलाय. तो तिच्या श्वासात मिसळलाय. तो तिच्या प्रत्येक कृतीत उतरलाय. आणि म्हणूनच तिची इच्छा पूर्ण करायला आम्ही बांधील आहोत. कारण हा आग्रह नाही, ही श्रद्धेची हाक आहे. जिथे विश्वास वारसा बनतो तिथे कृपा अनिवार्य होते. तुझे पेरलंय तेच आज फुलतंय. तुझ्या मनातली भक्ती आज तिच्या आयुष्याची दिशा बनली आहे. देवाला कुठे दूर शोधायची गरजच नसते. तो तिथेच असतो जिथे विश्वास असतो. लक्षात ठेव, श्रद्धा जर रक्तात उतरली तर नियती तिच्या पुढे वागते. ज्याच्या मनात शंका नसते त्याच्या वाटेत अडथळे टिकत नाहीत. विश्वास ही केवळ भावना नाही तर देवाला बांधून ठेवणारा तो एक संकल्प असतो. म्हणून सांगतो, तिचं स्वप्न आता तिचं राहिलेलं नाहीये, ते आमचं वचन आहे. जेव्हा आईचा विश्वास आणि लेकीचं धैर्य एकवटतं तेव्हा चमत्कार अपरिहार्य होतो. शिवशंकर शंभो. अरे प्रिया, ती शिवताई ना एकदा दाणे वेचत होती खाली आणि अचानक तिच्या पाठीवरती एक पान पडलं. ती दचकली आणि फडफड फडफड करत अशी गोल गोल फिरायला लागली. तेवढं काय आबळच पडलं तिच्यावरती. एवढी मजा आली तिला. हे बघ, दोन दोन वेडे एकत्र दिसतायत. ही म्हणे विठ्ठलाशी लग्न करायचंय म्हणून वेडी, आणि याच्या डोक्यावर परिणाम म्हणून हा वेडा. म्हणजे हिच्या डोक्यावर परिणाम झाला की काय? देवाने पण बघ ना काय जोडा बनवलाय. हो, आहेत ते वेडे. देवानीच बनवली आहे त्या दोन वेड्यांची जोडी. एकमेकांना निखळ आनंद देणाऱ्यांना जर का लोक वेडा म्हणत असतील तर हो, आहेत ते वेडे. कारण ज्यांना प्रेम समजत नाही त्यांना तो वेडेपणाच वाटतो.
लक्षात ठेवा, जग अशा गोष्टींना नाकारतं ज्या त्यांना समजत नाहीत. भक्ती आणि प्रेम हा वेडेपणा नाही, तर सर्वोच्च शहाणपणाची अवस्था आहे. कारण जिथे अहंकार संपतो तिथे प्रेम सुरू होतं. जिथे अपेक्षा संपतात तिथे भक्ती फुलते. वेडेपणा तोच आहे जो माणसाला स्वतःपासून दूर नेतो, आणि शहाणपणा तोच आहे जो माणसाला देवाजवळ नेतो. हे जे वेडे दिसत आहेत त्यांचं हसू खोटं नसतं, आणि त्यांचं प्रेम अटीवर चालत नाही, म्हणूनच जगाला ते समजत नाही. जगाच्या नजरेत वेडेपण, पण देवाच्या नजरेत सर्वोच्च शहाणपण. प्रेम आणि भक्ती ही वेडेपणाची नाही, परम सत्याची भाषा आहे. केशव जिथे कुठे असेल ना तिथून त्याला अटक करा, तुरुंगात टाका आणि या चापकाचे फटके द्या. माहित नाही मी साप आहे, साप, आणि त्याने सापाच्या शेपटीवर पाय दिला आहे. आता त्याला मी नवश केल्याशिवाय राहणार नाही. मोठे साहेब, नीच नालायक माणसा, बरं झालं तू स्वतः आलास, नाहीतर तुला फरफटतच आणलं असतं. पण मोठे साहेब, मी मोठे साहेब, काय झालं? माझा अपमान करून वरती मला विचारतोस काय झालं? जे काय केलंस ते सगळं विसरलास, मला घरातून हाकललास, माझा अपमान केलास, सगळं विसरलास. जे काही केलंयस ना त्याची किंमत मोज. माझा मला घरातून सावळ्या, अरे काय झालं आम्हालाही सांग ना, आम्हालाही ऐकायचंय. ती चिवता येईल ना, ती एकदा दाणे वेचत होती खाली, आणि अचानक तिच्या पाठीवरती एक पान पडलं, आणि ती दचकली आणि फटफट फटफट करत अशी गोल गोल फिरायला लागली, जसं काय आम्हालाच कोसळले तिच्यावरती. आता आम्ही पण हसलो, मग आम्हालाही वेडा म्हणा ना. काय ग, तुला मुलं बाळ आहेत ना? तुझ्या मुलाचं नाव काय? बाळकृष्ण. बाळकृष्ण. हेच नाव का ठेवलं? तो नवसाचा आहे. मी गोकुळाष्टमीला नवस केला होता की देवासारखा मुलगा होऊ दे, म्हणून त्याचं नाव बाळकृष्ण ठेवलं. तू मुलगा म्हणून देवाला मागितलंस ते चालतं, आणि हिनी नवरा म्हणून देवाला मागितलं तर ते चालत नाही. मग आता तुलाही वेडा म्हणायचं का? ज्याच्यावर आपण विश्वास ठेवतो त्यालाच दुसऱ्यासाठी नाकारणं ही सगळ्यात मोठी विडंबना आहे. हिचा सुपारी फोडायचा कार्यक्रम ठरलाय, आणि ही इथे या वेड्यासोबत. स्वामी आहेत. केशवला आणि अधिकाऱ्यांना सांगायलाच हवं. काय करतायस? का मारतायस त्याला? त्याने माझा अपमान केला, त्याच्या घरच्यांसमोर माझ्यावर हात उघडला, माझा अपमान केला. भरतन महाराज, महाराज मला वाचवा. हे बोलतात तसं मी काही केलं नाही. अहो, आमच्या घरीच आले नव्हते. मित्रांना सुपारीच्या कार्यक्रमासाठी बोलवायला आलो. मला वाचवा.
मार खाल्ल्यानंतर रग उतरली तुझी? त्यांच्या समोर शब्द बदलतोय? मला वाटतं तो खरं बोलतोय. शक्यच नाही. त्याच्या घरच्यांसमोर माझा अपमान. तिच्याशी मला लग्न करायचं होतं, तिच्या समोर मला घरातून हाकललं. माफ करा, मी मध्येच बोलतोय, पण महाराज हरिप्रिया आता घरी नसायला हवी. अहो, मी सकाळी हरिप्रियाला सावळ्याच्या घराकडे जाताना पाहिलं. मला वाटलं कालचं सगळं एवढं घडलंय बोलल्यावर ती जाणार नाही, म्हणून मी तिचा पाठलाग केला नाही. पण मी हातानं तिला विहिरीवर पाहिलं, सावळ्यासोबत. त्याच्यासोबत स्वामी होते. तुझ्या साडीच्या पदराला गाठ बांधली, ती सोड पाहू. अजूनही तुझी लहान मुलासारखी खडीसाखर खायची सवय गेली नाहीये. तुलाही आम्ही बालिश म्हणायचं का? चल आता विहिरीतून पाणी काढ. ही काढेल ना. का? काही नाही, तुलाच काढावं लागेल. का ग? काय झालं? तुला विहिरीतून पाणी काढता येत नाही? एवढी मोठी झालीस ना तू? मग तुझ्याही डोक्यावर परिणाम झालाय की काय? स्वामी, मला लहानपणापासून खोलीची फार भीती वाटते स्वामी. विहिरीत बघितलं ना की मला गरगरायला लागतं. जशी काही गोष्टी करण्यात तुला भीती वाटते, काही गोष्टी समजून घेण्यात तुझी गती कमी पडते. प्रत्येक माणूस वेगळा असतो, म्हणून काय तू त्याला वेडा म्हणणार आहेस? आणि मग तसंच जर का असेल तर तुला का नाही वेडं म्हणायचं? स्वामी, मला माफ करा, मी चुकले स्वामी. आमची माफी नाही, या दोघांची माफी माग. मला माफ करा, मी चुकले. सावळ्या, असू पहिल्यांदा हसलास. तुझ्या आईची इच्छा पूर्ण झाली. हरिप्रिया, तू ह्याच्या आईची इच्छा पूर्ण केलीस. जो दुसऱ्यांच्या इच्छा स्वप्न पूर्ण करतो, देव त्यांच्या इच्छा पूर्ण करतो. आता तुझी इच्छा आम्ही पूर्ण करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. तुला भास झाला असेल, खरी प्रिया घरीच होती. हो हो हो, ती होती, घरी होती. हो, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. मी खोटं कशाला बोलू? अहो, एकदा नाही, दोनदा पाहिलं. अहो, हे बघा, सत्य दिसलं की त्याला नाकारता येत नाही, पण टाळताही येत नाही. हो, व्यंकट खोटं बोलत नाहीये. गुरुदेव गुरुदेव. अहो, पण हा काय प्रकार आहे? एकाच वेळी ती दोन ठिकाणी कशी असू शकते? ही त्या स्वामींची खेळी असू शकते. काहीतरी जादूटोणा, काहीतरी कपट. हे बघ, तुझा भाऊ आहे मी. तू चांगल्या घरात जावीस याची जबाबदारी माझी आहे. तेव्हाच शंका आली होती, एका रात्रीत हे सगळं बदललं कसं? इतक्या लगेच हट्ट सोडला कसा? पण विहिरीवर जर हरिप्रिया होती तर मग आमच्या घरात होती ती कोण होती?
मलाही या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. केशव माझ्या विरोधात गेला कसा? त्याने माझ्यावर हात उचलला हे शक्यच नव्हतं. स्वामींनीच काहीतरी केलंय. जादू टोना समोन रमाला आणि केशवला भुलवलं असं. श्री हरी विठ्ठल. हो, हे सगळं स्वामींचंच काम आहे. त्यांनीच आपल्या सगळ्यांना एकमेकाच्या विरोधात उभे केले. काहीही करा मार्तंड महाराज, स्वामींना ह्याचं चोख उत्तर दिलंच पाहिजे. सावळ्या, असं नाही पकडायचं. हे बघा, या हाताने असं पकडा, दुसरा तिथे खाली ठेवा आणि हे इथे असं कमरेवर घ्यायचं. हा, आणि दुसऱ्या हाताने असं पकडायचं, म्हणजे आता पाणी सांडणार नाही. असं नीट संतुलन ठेवायचं. समजलं? शिकव, त्याला सगळं शिकव. आता तुलाच त्याला शिकवायचंय. सावळ्या तुझ्यामुळे हसायला लागला. तू त्याला हसायला शिकवलंस. आता पुढची पायरी, त्याला जगायला लावायचं. हसू शिकवणं सोपं असतं, जगणं शिकवणं कठीण. आणि हीच खरी साधना आहे, हे लक्षात ठेव. हो स्वामी. स्वामी, हे असं का होतंय? त्या दिवशी पण असंच झालं. नक्की याचा अर्थ काय? माझं घर आणि हे घर, हे असं का दिसतंय मला? हरिप्रिया, स्त्रीची दोन घरं असतात. ते जसं तुझं घर आहे तसंच हेही तुझंच घर आहे. घर फक्त भिंतींनी नाही बनत, नात्यांनी बनतं. जिथे मन स्वीकारतं तिथे आपले पण जन्म घेतं. आता तुम्ही दोघंच यापुढे एकमेकांच्या जखमेवरील मलम असणार आहात आयुष्यभर.
स्वामींना मात कशी द्यायची ते मी तुम्हाला सांगतो. स्वामींनी आपल्या बरोबर मोठा खेळ केलाय, आता आपण खेळ करायचा. आता आपण असं काहीतरी करू की हरिप्रिया स्वतःहून याच्यासोबत लग्नाच्या बोहल्यावर उभी राहील. स्वामींनी खेळ केलाय खरा, पण निकाल लावला नाही. आपण निकाल लावायचा आणि स्वामींचा पूर्ण पराभव करायचा. कसा? बेवकूफ, तुम्ही आमच्या पराभवाची नाही, तुमच्या पश्चातापाची खेळी रचतात आणि हे तुम्हाला कळत नाहीये. आम्ही इथे तयारी करतोय विवाह सोहळ्याची, हरिप्रिया आणि विठ्ठलाच्या विवाह सोहळ्याची.